सर्वोत्तम स्पर्धेमधला सर्वोत्तम सामना आपण याची देही आणि याची डोळा ऐकला आणि पाहिलाही. काय सर्वोत्तम सामना झाला. 12 चेंडू 15 धावा हा आगाज राहिला सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू मात्र इथे या सामन्यामधला डॉट, परंतु अफलातून सामना पाहिला. क्लोज काउंटर्स तिथे मात्र पाहिला ज्या प्रकारचा खेळ राहिला. कुंडेवाल संघाची गोलंदाजी धारदार राहिली, परंतु मात्र रोहिंजन संघानं अखेरकार एक उत्तम फिनिश केला. चौथ्या चेंडूवर ठोकलेला षटकार फायद्याचे ठरला. त्यानंतर अंतिम चेंडूवर मात्र उत्तम ड्राईव्ह लगावत त्या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आणि त्याच्यामुळेच संकेतला मिळाला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. फसवलं जात आहे इथे मात्र गलीमधून चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. शत्रक्षक फसला, चकला आणि प्रयास कोहलीच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. प्रयास कोहली आणि समीर नाईक सलामी जोडी, तर गोलंदाजीच्या मार्कवर नाम पटेल. स्टार ओवे संघ रायगड क्रिकेट समालोचक असू यांचे सल्लागार आणि सर्वांना जोडून ठेवणारा दुवा झहीर पटेल सर यांचं मंचावर आगमन झालं आहे. स्टार ओवे संघाला कित्येक वर्षापासून बॅक करणारं व्यक्तिमत्व. अपिलामध्ये उत्साह नक्की होता, दक्षपंतांनी मात्र ढुंकूनही पाहिलं नाही आणि फेटाळलं अपील आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता झाली. अनेक समालोचकांना एकत्र आणत मग संदीप पाटील सर असतील, अध्यक्ष रविदादा भुईर असतील, कोलवाडी सत्यवंतदादा म्हात्रे असतील, प्रमोदजी अगलेवे असतील, झहीरजी पटेल सर असतील, या सगळ्या मंडळी एकत्र येत उपेक्षित समालोचकांना अपेक्षित बनवलं आणि त्यांचाही मान सन्मान वाढवलं. त्याबद्दल या सगळ्या आदर्श व्यक्तिमत्वांचाही सन्मान. नामच्या या चेंडूवरती मात्र मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु प्रत्येक डॉट चेंडूवर एक जोरदार अपील केलं जात आहे. पंचांचं इथे लक्ष वेधलं जात आहे, परंतु दक्ष पंच जावेद फरीद सरांना मात्र दर्शवलं की कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे. प्रयास कोहलीच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स राहिलेत. स्मायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघानं स्कायरा स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघानं यंदाचा मोसम खूप गाजवला आहे. खूप बिजी शेड्यूल त्यांचाही राहिला आहे, खूप व्यस्त शेड्यूल त्यांचाही राहिला आहे आणि व्यस्त शेड्यूलमध्ये अप्रतिम कामगिरी करत तोही संघ खूप छान खेळला आहे. तर दिलीपदादा पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व खुटारी. दिलीपदादा पाटील मोरावे यांच्याकडून आणि त्याचबरोबर अनिकेतदादा म्हात्रे खुटारी आणि कमलाकरदादा पाटील तलोदा मजकूर या आदर्श मान्यवरांकडून वहाळ संघासाठी मात्र अमाप शुभेच्छा येत आहेत. तर आदरणीय दिलीप शेठ पाटील, अनिकेत म्हात्रे आणि त्याचबरोबर कमलाकरदादा पाटील या सर्व मान्यवरांचं आपण यथोचित स्वागत करूया. पहिला षटकाचा खेळ संपला आणि बोर्डवर धावा लागल्या त्या तब्बल 2 चौकारांसहित 8. विशालजी पाटील घोट या मान्यवरांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. विशालजी पाटील घोट आपण या. अतिशय उत्तम स्पर्धा वहाळ संघाचा खेळ नक्कीच बहारदार राहिला आहे या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर वहाळ संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. अनिकेत शेठ म्हात्रे, कमलाकरदादा पाटील आणि दिलीप शेठ पाटील मोरावे या मान्यवरांकडून त्यांचंही विशेष स्वागत करूया. चौकारांचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 2 चौकार आणि हा 3रा चौकार आला आणि बोर्डवर धावा लागल्या त्या म्हणजे 12.
समीर नाईकचा खेळ कित्येक वेळा जवळून पाहिला आहे. समीर नाईक हा ॲथलेटिक्स आहे, परंतु काल रोहित ॲथलेटिक्स काही उपयोगाचं नाही पडलं. कारण छत्रपती ट्रॉफीमध्ये रनिंगची शर्यत लागली आणि पहिली निवड केली समीर नाईकची. आम्हाला वाटलं होतं की समीर नाईक धावेल, पण तो फक्त शेवटला राहिला, एवढाच फरक. कारण समीर नाईकचा ब्रँडच तसा राहिला आहे, आला तर पहिला नाही तर शेवट. सिंगल रन कंप्लीट झाली आणि एक रननं मात्र धावा पळकर धावा लागला, त्या 9 धावा. डगआउटमधून आवाज द्यायचा नाही प्लीज. स्क्रीनवर दिसलं आणि मी बोललो. 3 चौकार 1 रन, एकूण धावा 13. व्हाईट बॉल तौसिफ पटेलचा हा चेंडू इथे मात्र अवांतरची एक्स्ट्रा रन मिळतीये आणि या एक्स्ट्रा रननं स्कोरवर जाऊन ठेपला तर तब्बल बिनबाद 14वरती. प्रयास कोळी आणि समीर नाईक अशी 2 सालमी जोडी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल संघानं अनेक दिग्गज संघांना प्रभावित केलं यंदा. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू येतो तो म्हणजेच फिल्डिंग साईडकडून. थोडासा रिव्ह्यू लवकर घेत चला, कारण वेळ बराच गेला. त्यामुळे विनंती असणार आहे की यानंतर पंच तुम्ही दक्षत राहा. तर यानंतर बघा अरुण 11 रोंजन क्रिकेट संघ कुठे जायचं नाही. तुम्ही स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने एक नियमावली आहे, तुम्हाला इथे थांबावं लागणार आहे. वर्तमान लढत आहे स्टार ओबे विपक्ष स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल या संघामध्ये जो संघ विजेता, या सामन्यामध्ये जो विजेता ठरेल तो अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. अनिल टेंबे आपण या. तिसरे पंच अनिलजी टेंबे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस येस. इथे मात्र डॉट बॉल. तौशिफ पटेलनं या चेंडूवर आक्षेप घेतला आणि पंच आणि खेळाडू कर्णधार हे लक्षात घ्या. रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लवकर घ्यायचा, याच्यापुढे ही नोंद चालणार नाही, एवढा उशीर चालणार नाही अजिबात. आणखीन एक की ते मात्र आता आणखीन एक रिव्ह्यू. आता बॅटिंग साईड रिव्ह्यू. बॅटिंग साईड रिव्ह्यूचा येतोय. प्रयास कोळीनं सांगितलं की हा आता आणखीन एकदा पाहिलं जाईल. रिव्ह्यू आला काय 4 मिनटं जातात, त्याच्यामध्ये 1 षटक कंप्लीट होतो. सगळ्याच्या नजरा एकटक तिसऱ्या पंचांकडे. समीर नाईक आणि प्रयास कोळी 2 सालमी जोड्या आपण पाहतोय. तौसिफ पटेलची गोलंदाजी आत्तापर्यंत धारदार राहिले. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला. फेअर डिलिव्हरी. हा सुद्धा आणखीन एक चांगला चेंडू. बॅटिंग रिव्ह्यू संपला, लक्षात घ्या. रिव्ह्यू लॉस्ट. चला सतत वारंवार तुम्ही एकत्रित येऊ नका. फलंदाज आणि क्षेत्ररक्षक वारंवार एकत्रित येऊ नका, कारण वेळ इथे कमी आहे आपल्या सर्वांसाठी. तौशिफ पटेलच्या लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. प्रयास कोळीसारख्या ताकदवान फलंदाजा रोखून धरलाय. काय सुंदर गोलंदाजी पाहतोय. ज्या प्रयास कोळीमध्ये ताकद आहे, नजाकत आहे, तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवण्यामध्ये तो पटाईत आहे. त्याच प्रयास कोळीला 9 चेंडूमध्ये 8 वर रोखलं, ज्याच्यामध्ये 2 चौकार त्यांना मात्र घेतलेत आणि 7 चेंडू तो डॉट खेळलाय.
आणि अखेर खेळताना चपलाही दाखवली. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू टोलवला. सिंगल रन येऊ शकले असते पण क्षेत्ररक्षकचा चाच पडला. चेंडू गेला भरता वेगानं सीमारेच्या बाहेर आणि अंतिम चेंडूवर आला चौकार. निश्वास टाकला सुटकेचा तो म्हणजे प्रयास कोळीनं. बोर्डवर धावा लागल्या तब्बल बिनबाद 17. तर स्टार ओवे क्रिकेट संघाचे बिग समर्थक आदरणीय इंबा पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि सातत्याने आर्थिकदृष्ट्या संघाला त्यांचा खूप मोठा पाठबळ असतं. या व्यासपीठावर तुमचं श्री गणेश क्रिकेट संघ बलप यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. 3 षटका झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतली जाईल याची नोंद घ्या. आणि ड्रिंक्स ब्रेक खरोखर घेतली जाईल परंतु मध्ये कधी पाणी हवं असेल ना तर हवं असेल तरच घ्या. दोन षटकांचा खेळ संपलाय. बोर्डवर धावा लागले 17 बिनबाद 17. समीर नाईक मात्र असेल स्ट्राईकवर. आता मात्र धावा जमवणं गरजेचं आहे. 5 षटकांचा खेळ आहे. एका बाजूला स्काय राहिले व न्यू यंगस्टर वहाळ संघ, दुसऱ्या बाजूला स्टार ओवे. दोघांच्या मध्ये स्टार आहे. आज मात्र या रजनीमध्ये कोणाचे स्टार चमचम चमकतील, कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल येणारी वेळ ठरवेल. गोलंदाजीच्या मार्कवर नाम पडलं पुन्हा एकदा. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन राईट आर्म मोर द विकेट समीर नाईकसाठी. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षकाला थोडासा हलवला परंतु इथे पुन्हा एकदा तास पडला. सम्रा इथे मात्र चेंडूला तर उचलला जरूर परंतु फेकण्यामध्ये गडबड झाली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. पहिल्या चेंडूवर 2 धावा 19 धावा बोर्डवर लागत आहेत. समीर नाईक 3 चेंडूमध्ये 7 धावा, प्रयास कोळी 10 चेंडूमध्ये 12 धावा. प्रयासला हे शोभनीय नाही आहे कारण प्रयासचा खेळ दर्जेदारच राहिलाय. फुलटॉस चेंडूला जोरकस फटका लागण्याच्या नादामध्ये मात्र पहिल्यांदा ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु चेंडूनं वेध धरला, नेम धरला आणि उडवली दांडी. फलंदाज क्लीन बोल्ड. प्रतीक पाटील नवीन फलंदाज. एक आक्रमक फलंदाज म्हणजे जी ओळख राहिली आहे तो प्रतीक पाटील. समीर नाईक मात्र परतला आहे. नवीन फलंदाज प्रतीक पाटील. या संघामधला सगळ्यात स्ट्रॉंग झोन आपल्या खांद्यावर लिहिली. पहिल्या संघाची जबाबदारी ज्या माणसानं संघ बांधणी केली, उत्तम संघ बांधला आणि खऱ्या अर्थानं हा संघ मात्र एक संध राहिला. न्यू यंगस्टर उगाचच नाही झाला. सगळं यंगस्टरना एकत्र घेत समीरजी आणि टीम एकत्र राहिल्या आणि त्यांनी खरी मात्र हे टीम बनवली. आणि रोहितचा, घनश्याम पाटीलचा आणि त्याचबरोबर प्रयास कोळीचा मोठा हातभार या संघामध्ये राहिला. समीर नाईकचा बहादर खेळ या संघाला नेहमीच उपयोगी ठरलाय. वाईट बॉल दूरवरून फेकला आणि अशा प्रकारे खूप दूर जाणार चेंडूला पंच जावेद परिसराने दर्शविला. हा मात्र अवांतर. एक्स्ट्राची रन मात्र येते आणि एक्स्ट्राच्या रननं धावपळकावर धावा लागत आहेत. त्या लॉस ऑफ 1 विकेट 20 रन्स. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. नाम पटेल गोलंदाजीच्या मार्कवर. अलॉंग दी कार्पेट. फटका चांगला आहे आणि चांगल्याबरोबर धाव्याही चांगला येतील. लॉंगॉनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आला तसा स्ट्रेट फटकावला. 1 बाउंड झाला. क्षेत्ररक्षक चकला. चेंडूनं उंची घेतली आणि उचली बरोबर गेला सीमारेच्या बाहेर. चौकार. वैभव पाटील मनीष पाटील आहेत बघा सबतीला. गणेश पाटील गोल्डन मॅन. गणेश पाटील
दर्जेदार स्पर्धेचं आयोजन करणं सोपं मुळात नसतंच कधी. सगळं सुनियोजित आयोजन करायचं, त्यासाठी वेळ द्यायचा, अमाप पैसा संपवत प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करायचं, हे सगळं आयोजनाचा भाग आहे. नाम पुन्हा एकदा सज्ज. अकोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र फिरकावला, शत्रुषक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत ताकद दाखवली, नजाकत दाखवली आणि इथे प्रतीक पाटील मनगटी फटका लगावत मात्र प्रहार करतोय. अगदी मिडविकेटच्या मधून चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. आणखीन एक बहारदार चौकार. या षटकामध्ये लागोपाठचे 2 चौकार आलेत, त्याच्यामुळे लागोपाठ ठोकलेत 2 चौकार प्रतीकनं. तिसरा फटका लगवायचा होता, मोठा हादरा म्हणेन संघाचा वनमॅन आर्मी रोहित. प्रतीक पाटील मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकत परततोय, नाम कमावतोय, विकेट संपवतोय. इथे खेळ मात्र प्रतीक पाटीलचा. चांगली फलंदाजी जरूर दाखवली. लागोपाठच्या 2 चेंडू 2 चौकार त्याने खेचले जरूर, नंतर मात्र बॅटची कडा घेत मात्र चेंडू विसावला कीपरच्या हातामध्ये. चांगला टिपला, झेल आणि संपला खेळ प्रतीक पाटीलचा. नवीन फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय सुजल घरत. या षटकातील चेंडू शिल्लक राहील तो म्हणजे फक्त आणि फक्त 1. 2 बाद 28. नाम पाटीलच्या गोलंदाजीमध्ये 19 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 2 विकेट्स त्याने बहुमूल्य कमावलेत. नाम पटेल आणखीन एक ब्रँडेड गोलंदाज. या संघामध्ये निकू असेल, एक आक्रमक खेळाडू राहिला निकू. तौसिफ असेल, सम्रा, नाम, ही सगळी मंडळीनं मात्र या संघाला मोठं केलं आहे. आणि या सगळं नाव मोठं होण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं नाव झहीर पटेल यांचंही तेवढंच कौतुक केलं जाईल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला. नाम पटेलची अकोट टप्प्याची गोलंदाजी प्रभावी राहिली आणि सुजल घरात या चेंडूला कनेक्ट नाही करू शकला. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक घेतली जाईल. 2 बाद 28. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान रोखतो, आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बहाल केलंय. त्या स्वराज्याचा स्वर्ग बनवायचं असेल ना तर आपल्या या तरुणांना मात्र एकत्र येत आपली माणसा जपत प्रामाणिकपणे कबाड कष्ट करत आपल्या माणसांचं बंधुप्रेम मिळवत आपल्या माणसांची मनं जपत सगळ्यांना एक साथ घेत नांदलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज उगाचच नाही बनले, कारण राजे अनेक झाले परंतु जाणता राजा फक्त एकच झाला. मित्रांनो, राजा होण्यासाठी पूर्वी लढाई कराव्या लागायच्या, परंतु जाणता राजा होण्यासाठी तुम्हाला प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. तुम्ही जर का आपल्या मंडळींचं संगोपन केलं, फॅमिली अटॅच राहिला, फॅमिली कुटुंब टिकवायला सुरुवात केली ना की आयुष्याचं नंदनवन झालं म्हणून समजा. दोन बाद 28. गोलंदाज आफान पटेल, स्ट्रायकर फलंदाज असेल तो म्हणजे पुन्हा एकदा प्रयास कोळी. आज थोडा चाच पडलाय जरूर. अखेरकार कलाकारीचा प्रयत्न राहिलाय. काय सुंदर झेल इथं मात्र टिपला. शहादा पटेलनं हा झेल टिपला आणि अखेरकार प्रयास कोळीच्या खेळाला दिला पूर्णविराम.
बोला एकविरा माता की. गणपती बाप्पा मोरया तर महागुरु गडगे सरांचा एवढा 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 फेमस झाला की बोलून सोय नाही. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो जिथे जाल ना त्या क्राऊडमध्ये गडगे सर दिसले की दिसल्यानं घेऊन लगेच सेल्फी काढायचे आणि गणपती बाप्पा मोरया हा जयघोष कायम राहिला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये तुम्ही किती कमवलात, तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात हे महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये तुमच्या पाठीमागे जेव्हा तुम्ही चांगलं बोललं जाईल ना तेव्हा समजा की आयुष्याचं नंदनवन झालं. महागुरु गडगे सरांना ते कमावलं आहे. आपल्या अमोघ वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. अनेक लोक बोलत असतील पाठीमागून, परंतु सगळ्यांचं चांगलं आणि भलं भलं बोलणारा माणूस म्हणजेच महागुरु गडगे सर. हा मात्र फटका दाखवलाय, आफानला आसमान दाखवलाय. अक्षय डोलकर दापोलकर जसा स्ट्राईकवर आला, अक्षय दापोलकरनं मात्र दाखवला आसमान आणि धावांचं बळ वाढवलं. दापोलकर धावा लागल्या 3 बाद तब्बल 34 धावा. तर धरणा येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व चेतन पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचं इथे आगमन झालेलं आहे. चेतनदादा पाटील मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. अक्षय दापोलकरनं पहिल्या चेंडूवर दाखवलाय षटकार. अक्षय ही मनगटी फटके लगावण्यामध्ये पटाईत राहिलाय आणि त्यानं मात्र आफानला आल्या आसमान दाखवलं. 3 बाद 34. अक्षय ऑन स्ट्राईक, गोलंदाज आफान. राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेत राहिलाय बराच वेळ. झेल तिथे टिपला जाईल, तौसिफ राहील झेलच्या खाली आणि इथे मात्र एक मोठ्या फटक्यानंतर लगेचच अक्षय दापोलकर डिपार्ट. प्रामाणिकपणे केलेले कष्ट कधीच गडगेसर वाया जात नाहीत. आपल्या मागून आपल्याला कोण काय बोलतं, परंतु जर आपण स्वतः बरोबर असू ना तर आपल्याला वाटतं की आत्ता मी बरोबर आहे. दुःख घ्यायची गरज नाही, कारण लोक काय म्हणतील याच्यामध्ये संपूर्ण आयुष्य बरबाद झालं लोकांचा. आणि लोक तर म्हणतच राहतात, चांगलं केलं तर एवढं चांगलं का, वाईट केलं तर खूप वाईट, असं केलं तर असंच का आणि तसं केलं तर तसंच का. प्रत्येकाकडे बोटं दाखवत समाज जगतो, परंतु प्रत्येकाला कधी वाटलंच नाही की लोकांसाठी मीही एक समाज आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी बरोबर आहे. आयुष्यामध्ये मी नाही तर आम्ही याला जोपासा. गोलंदाज आफान पटेल पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईकवर मात्र रुशाल घरत. 4 बाद 34. 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा पूर्वार्ध स्कायरा 11 न्यू यॉर्कशायर वाळ संघाच्या गोलंदाजी समतुल्य राहिले. हा एक मोठा फटका कन्वर्ट केलंय. जणू काही न्यू यॉर्कशायर वाळ संघाच्या फलंदाजांची ओळखच राहिली आहे. आल्या फक्त मोठा फटका खेचायचा. रुशाल घरातनं दाखवला मिडविकेटच्या सीमारेषेला षटकार. खेळ पा विकेट 6. चेंडू राहिला हवे जरूर कव्हरच्या दिशेनं चेंडू टोलवला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं. फेकी खराब बॅकअप ही खराब. फेकी खराब एंडला झाली, चुकीच्या एंडला झाली. आणि ह्या थोड्या चुका तुम्हाला उत्तरार्धामध्ये न्याय विचारतील. तुम्हाला विचारतील की नेमकं काय चुकलंय, नेमकं तुम्ही काय केलंय. कारण इथे सिंगल होती
आल्या ट्रिपल. या ट्रिपलनं मात्र बोर्डवर धावा लागल्या त्या 4 बाद 43. अतिशय उत्तम दर्जाची रणनीती विकेट पाहिली. आता मात्र सुजल घरात ऑन स्ट्राईक. अफानची गोलंदाजी तशीच चांगली राहिली. 2 षटकार जरूर खाले परंतु धावाही तिथे मात्र आल्या. 2 विकेट्सही घेतल्यात. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. लागोपाठ चुका आणि चुका केल्या जात आहेत. इथे 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 रन्सनं इथे मात्र धापळकावर धावा लागत आहेत त्या तब्बल 45. चार षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 45 धावा. ऋषाल घरात आता असेल स्ट्राईकवर तर सुजल घरात मात्र नॉन स्ट्राईकवर. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं जणू काही पहिल्या चेंडूवर सेट होत षटकार ठोकला आहे आणि त्याच्यामुळेच आतापर्यंत विचार केला ना तर षटकार आणि चौकारांचाच खेळ राहिला आहे. 2 षटकार आणि जवळपास 5 चौकार याच्यामुळे धावा मात्र जमलेत. आकिब पटेल चार बाद 45. अंतिम षटक. आकिब पटेल ऋषाल ऑन स्ट्राईक. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. खूप दूरवर राहिला आणि इथे मात्र ताकद दाखवली जर ऋषालनं. चेंडूला कनेक्टही चांगलं केलं होतं परंतु चेंडूनं अंतर नाही गाठलं. त्याला कारण होतं की पददालित्याचा अभाव राहिला. दूरवरून चेंडूला खेचला, चपराक लगावली. तो शिप रेडी होता लॉंगॉनच्या दिशेनं. त्यानं टिपला झेल. फलंदाजा संपला. ऋषाल घरतचा हा खेळ. घनश्याम पाटील नवीन फलंदाज. घनश्याम पाटील आणखीन एक छोटा तनीचा दर्जेदार खेळाडू. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये धावांचं आव्हान काय उभं केलं जाईल. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा वाचवल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 72 धावा वाचल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 59 धावा जवळपास वाचतील की काय असं वाटत असताना मग धावांचा पाठलाग झाला आहे. आता इथे मात्र धावांचा पाठलाग व्हायची सवय लागेल की रोखलं जाईल पुन्हा एकदा. आकिब पटेल गोलंदाजीच्या मार्कवर. स्लोवर चेंडूला मी म्हटलं होतं की तऱ्हाबाज खेळ राहिलाय आज. काय राहिले व न्यू यंगस्टर बाळ संघाच्या फलंदाजांचा. आल्या फक्त आणि फक्त षटकारच दाखवायचा असाच नेम आणि बेत बनून आलेला संघ. घनश्याम पाटील दाखवतोय आकिब पटेलला 1 षटकार. अतिशय उत्तम दर्जाचा फटकेबाजी राहिली आहे. षटकार चौकारांची भाषा फक्त राहिली आहे. आकिब पटेलला दाखवलं असं घनश्याम पाटीलनं. आणखीन एक. या धावा मात्र उत्तरार्धामध्ये त्रास देतील. स्टार बोवे संघाला या धावा जाब विचारतील. काय फटकेबाजी राहिली आहे पा. क्रमांक 7 वर खेळायला घनश्याम पाटील आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देत लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर ठोकला जातोय. लाजवाब षटकार. हिरो इथे मात्र संघाचा बनतोय घनश्याम पाटील.
पंतांचा हात 2 समांतर जमिनीला आणि त्या प्रेशर अकीब पटेलवर व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन आणि बोर्डवर धावा लागत आहेत त्या म्हणजे तब्बल 58 या धावा चांगल्या आहेत कारण स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाळ संघाची गोलंदाजी तेवढी धारदार राहिली आहे 2 मोठ्या फटक्यानं स्टार मोवेस संघाची गणित बदलली अफलातून 3rd इन अ रो फर्स्ट सेकंड अँड 3rd इन अ रो घनश्याम पाटीलच्या बॅटमधून सलग ठोकला गेलाय हा 3रा लाजवाब षटकार क्षमता आहे आणि त्याचबरोबर ताकद आहे ताकद आणि नजाकतचा मिळाप साधत मात्र लागोपाठच्या 4थ्या चेंडूवर 4था षटकार खेचत घनश्याम पाटील या स्पर्धेमधला पहिला खेळाडू बनला ज्यानं लागोपाठच्या 4 चेंडूवर सलग ठोकले 4 षटकार इथे मात्र शॉर्ट फाईन लेग फेकी होतीये आता नेमकं काय घडलंय पाहिलं जाईल 1 रन कंप्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न आता नेमकं पाहिलं जाईल रनआउटसाठी पहिल्यांदा पाहिलं जाईल अप्रतिम परंतु काय घडलं त्याहीपेक्षा काय घडवलंय घनश्याम पाटीलनं मोमेंटो शिफ्ट केला रोशन पाटील यांच्याकडून तब्बल 1000चे बक्षीस आणि सागरजी पावसे यांच्याकडून घनश्याम पाटीलला तब्बल 1000 एकूण 2000 रुपयाचे बक्षीस आतापर्यंत घनश्याम पाटीलला ठोकलेले 4 षटकारांनी घनश्याम पाटीलची रात्र गाजवली 2000ची नाईट शिफ्ट कंप्लीट झाली घनश्याम पाटीलची अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी राहिली आहे पाहिलं जाईल या सामन्यांचा आढावा घेताना मात्र थोडासा अडचणीमध्ये होता तो म्हणजे स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल संघ परंतु घनश्याम पाटीलची आक्रमकता सिद्ध केली प्रतीक पाटीललाही त्यांनी दाखवलं की बाबा रे तुझ्या मनगडीमध्ये क्षमता आहे पण माझ्याकडे टायमिंग बघ कसं आहे टायमिंग दाखवलं प्रयास कोहली आज थोडासा फेल झाला परंतु प्रयास कोहलीला त्यानं मात्र मागे टाकत त्याच्या चुकीला माफी करत अफलातून दर्जेदार विस्फोटक खेळ दाखवला आणि इथे मात्र ठोकले सलग 4 षटकार पाहिलं जात आहे रनआउटसाठी या दरम्यान या सामन्याची मजा घेण्यासाठी दूरवरचा प्रवास करत हे स्पर्धा अप्रतिम आणि दर्जेदार आहे यातील मात्र शंका नाही आहे तर इथे थँक्स दिनेश बंधू इथे मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे धरणा येथील आदरणीय चेतन पाटील यांचा सन्मानित केला जाईल चेतन दादा या आपला येतूची सन्मानित केला जाणार आहे संजय खाडेकर वलभ संजय या आपला सन्मानित केला जाईल सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून विशालला पाहतो आम्ही क्रिकेटचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने या संजय आपला येतोची सन्मान वल्लभ ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवती प्रियंकाताई पाटील सरपंच आहेत ते आमचे परम मित्र राजूदादा पाटील माजी सरपंच आणि त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत तर एका बाजूला भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच आणि त्यांच्या सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील यांना माजी सरपंच होण्याचं भाग्य लाभलं खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा यापूर्वी सरपंच होण्याचं भाग्य लाभलं तर खऱ्या अर्थानं गडके सर पहिल्या स्पर्धेची लोकप्रियता आणि या सामना इथपर्यंत पाहण्यासाठी डोंगराच्या पाड्यावरून सेवनजी फडके प्रदीप पाटील जयेंद्र डोंगरे पंकज डोंगरे हे दिग्गज खेळाडू या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानामध्ये आलेत तर या डोंगराच्या पाडेकरांचं म्हणजे सेवनजी फडके प्रदीप पाटील जयेंद्र डोंगरे आणि पंकजी डोंगरे या 4 खेळाडूंचं आणि आज प्रेक्षक बनलेल्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो तर खुटारी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व जतीन म्हात्रे यांचा सन्मानित केला जाईल जतीन दादा या आपला सन्मानित केला जाईल आपण सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थितीत राहिलेला आहात चेक या पहिल्या रनला आउट होता पहिल्या रनला आउट पहिल्या रनसाठी आउट त्याच्यामुळे बोर्डवर धावा लागतील 70 जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे धावांचा पाठलाग कसा राहील अकीब पटेलवर आलेले 4 षटकारांची भरपाई करत निको अँड टीम धावांचा पाठलाग करेल
की ताकदवान गोलंदाजीचा क्रम असलेली ही स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ धावा रोखेल. ऐकूया उत्तरार्ध हर्षदजी मडवी यांच्या गोड आवाजातून. थँक्स दिनेश पाटील. स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल क्रिकेट संघ आणि त्यांचे पुरस्कर्ते कल्याण शिरडोण येथील एक नामवंत पॅकर्स म्हणून परिचित असणारे आकाश शेठ पाटील शिरडोण. आपण इथे क्रिकेटचा आनंद घेत असाल तर यावं आपण व्यासपीठावर श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आता निश्चित स्वरूपात आपण प्रेक्षकांकडे वळणार आहोत. एक अभिमानास्पद कार्य त्याने आपण सर्वजण स्वतंत्र भारताचे नागरिक आहात. आपण सर्वजण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि आता आपल्याला एक जयघोष करायची आहे. बोला भारत माता की जय. आवाजाच्या गोडीनं सगळ्यांना वेळ लावलाय. मित्रांनो, सगळ्यांना वाटतं सोपं आहे, परंतु दिवस रात्र स्पर्धा करत तो आवाज टिकवणं एवढं कठीण आहे की विचारू नका. अनेक प्रकारचे पथ्य पाळत आणि धूळ खात मात्र महागुरू गडगे सर खऱ्या अर्थानं आपला आवाज जपतायत. देवाची देणगी काही माणसांना जरूर लाभली आहे आणि त्यापैकीच एक आवाज आहे धनिक महागुरू गडगे सर. थँक्स दिनेश पाटील बंधू. खऱ्या अर्थाने तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. आज आपणही शिवभक्त समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने पनवेलमध्ये नव्हे तर रायगडमध्ये नेहमीच आपला आदर सन्मान क्रीडा क्षेत्रात केला जातो. पहिलाच बॉल आणि बॅटची एज घेतली. कॉट बिहाइंड द स्टंप. पहिला विकेट. पहिला गडी गारत बॉलवरती मिळाली सफलता आणि अर्थातच ओवे टीमला लागला हा पहिला धक्का. फलंदाज तिथून मात्र बाद झालाय तो म्हणजे अकीब पटेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तौसिफ हे तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मात्र निकेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. चला सामना सुरुवात करूया. टार्गेट या मॅचमध्ये 71 धावांचं टार्गेट आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग या बॉलवर तयार प्रतीक पाटील. ओ पुन्हा एकदा पहा यॉर्कर डिलिव्हरी. तेवढ्याच सन्मानाने मात्र बॉलला खेळला आहे आणि हे क्रिकेट आहे. चांगल्या बॉलचा सन्मान करणं आणि खराब बॉलचा समाचार घेणं हे खऱ्या क्रिकेटरने मात्र दाखवून दिलं आहे. तौसिफ पटेल. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडस बाहेर घेतलं जाते. वहाळ आणि ओवे हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिले 3 बॉल डॉट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर प्रतीक पाटील तयार आहे. ओव्हर द विकेट चौथा बॉल. आणखी एकदा उचलून खेळायचा होता. मागे चाललाय मिडॉनचा फिल्डर बॉलवरती येईल तोवर सिंगलने धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते. आपण पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2025. आदरणीय आमचे उपसरपंच भोला शेठ यांच्या कार्याचा गुणगौरव गाणारी क्रीडा स्पर्धा. त्याचबरोबर विद्यमान सरपंच सौ प्रियंकाताई राजेश पाटील यांचा देखील कार्याचा गौरव वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा यावर्षी आपल्या भेटीला आली आहे रजनी स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा यॉर्कमध्ये टाकण्याचा प्रयत्न. निकेशने बॉलला खेळून काढला. फक्त दिशा दिली. एक सिंगल आली. सिंगल डबलने पहा काम बनणार नाहीये. ज्या ईर्षेने तुम्ही मैदानामध्ये उतरलेले आहात, ज्या ध्येयासाठी तुम्ही मैदानामध्ये उतरलेले आहात, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज भासणार आहे.
ते मोठे फटके अद्याप तरी खेळू दिलेले नाहीयेत. प्रतीक पाटील नामक गोलंदाज शेवटचा बॉल फेकण्यासाठी तयार. स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाळ. इथे देखील बॉल पहा. बीट टेस्ट क्रिकेट सध्या सुरू असलेलं पाहायला मिळालं आपल्याला. ओवे टीम कडून पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 2. येणारे 24 बॉल आणि 69 धावांची गरज. तर यवन सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा वर्तमान आपल्या भेटीसाठी आलेली आहे. हरिभक्त वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री कुणाल महाराज वलवली यांचं कुणाल महाराज मात्रे वलवली यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओवे टीमच्या स्कोर कार्डवरती धावा आपल्याला स्टार ओवे टीमच्या धावफलकावरती धावा 2 वर 1 सध्या संघ पाहायला मिळतोय आपल्याला. खूप चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आहे सध्या वहाळ, कारण पहिल्या इनिंगमध्ये त्यांची बॅटिंग चांगली झाली. आता बॉलिंग देखील चांगली होताना पाहायला मिळते. 24 बॉल 69 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आलाय धीरज पाटील. ओव्हर द विकेट पहिला बॉल निकेशने खेळला गॅपमध्ये. काव कॉर्नर मिड विकेटच्या मधून बॉल फरार. सीमारेषे बाहेर. 4 रन चौकार. चौकार आला आणि भरपूर वेळानंतर हा चौकार पाहायला मिळाला. 7व्या बॉलवरती हा चौकार आलाय. धीरज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक तो हाताळतोय आपल्या संघाच्या वतीने. दुसरं हा ओव्हर पिच होता, भरपूर उंच गेलाय. नो मॅन झोन मध्ये बॉल लँड करेल की फिल्डरच्या हातामध्ये. यस, सक्सेसफुली एक चांगला शेल टिपलाय. तो म्हणजे घनश्याम पाटीलने दुसरा धक्का दिलाय, तो म्हणजे स्टार ओवे टीमला. सम्रा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. निकेशच्या या चेहऱ्यावरती पूर्णतः नाराजी स्पष्ट आपल्याला दिसून आली, कारण हा फटका त्याने खेळला जरूर, परंतु जसा बॅटला लागला तसा मात्र त्याच्या चेहऱ्याचे हावभाव पूर्णतः बदलून गेले. कारण त्याला कळून चुकलेलं हा बॉल भरपूर उंच गेलाय, लांबी गाठू शकत नाही, त्यामुळे विकेट मिळणार समोरील टीमला हे मात्र निश्चित झालेलं आहे. इथे देखील पहा परफ्यूम डिलिव्हरी, जबरदस्त बॉलिंग अटॅक. हाफ ट्रॅकर बॉल होता, अगदी मिडल ऑफ द पिच बॉल बाउन्स केलं, सरळ चेहऱ्याच्या समोरून काढलंय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल डॉट. आणखीन एक चांगली दमदार सुरुवात ओव्हरची पाहायला मिळाली चौकाराने, परंतु त्यानंतरचे 2 बॉल मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला बॅटर सम्रा. हाही बॉल हाफ ट्रॅकर होता, एलिव्हेट करता आला नाही, परंतु फिल्डर पासून दूर, त्यामुळे मिळणार 1 रन. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 7 वर 2 स्टार ओव्हे टीम. 20 बॉल मध्ये 64 रनची गरज आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय तौसिफ पटेल आणि सम्रा या दोन्ही खेळाडूंवरती आता मात्र भिस्त असणार आहे. पूर्णपणे जबाबदारी या दोन्ही खेळाडूंना घ्यावी लागणार आहे आपल्या टीमची. धीरज पाटील एका उलट्या पावलाने मात्र रनअपची सुरुवात करताना पाहायला मिळतोय. हाही बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरकडे फिल्डर उपस्थित आहे, रन मिळेल फक्त 1.
पाहू शकता आपण आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार झहीर शेठ पटेल या संपूर्ण मॅचचा आनंद घेताना सहर्ष स्वागत आहे आपलं या मिनी वानखेडे वलपच्या मैदानावरती. याविषयी मात्र चर्चा थोड्या वेळात नक्कीच होईल. बॉल झाले आतापर्यंत 5. इथे कट केला बॉल अगदी कव्हरच्या वरून खेळत असताना पॉईंटच्या वरून खेळत असताना रन मिळतील 4 आणि हा आलाय खणखणीत चौकार. चौकाराने दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल मात्र पाहायला मिळते ती 12-12वर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टार ओव्हे. सँडी डिझेलचे खास बेस्ट ऑपरेटर आहेत रोशन कडू. तर अरुण 11 रोंजन क्रिकेट संघ तुम्ही रेडी राहायचे आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो. एका बाजूला स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहल क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्टार ओव्हे. आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे तो लगेचच अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. खरं तर मिनी वानखेडे वलपच्या मैदानाची आपण चर्चा करतो. आज खरं तर तो दिवस आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली. परंतु या मैदानाचा इतिहास किती जुना आहे हे देखील आपणास नक्कीच सांगायला आवडेल. कारण या मैदानावरती या गावातील अनेक पिढ्या खेळल्यात. अनेक पिढ्यांनी या गावामध्ये या मैदानावरती आपलं प्रदर्शन दाखवलं आणि अनेक खेळाडू आता इथून पुढे भविष्यात देखील खेळत राहतील हे मात्र विसरून चालणार नाही आहे. कारण मी तर म्हणेन ही कदाचित 3री-4थी पिढी देखील असावी की या मैदानावरती ते सराव करतायत. रिवर्स खेळायचा होता परंतु जेवढी हवी तेवढी ताकद आणि त्याचबरोबर प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळे आलं डॉट. 12वर 2 सद्यस्थितीमध्ये स्टार ओव्हे टीम थोडंसं चिंताग्रस्त आहेत. कारण एवढ्या धावा विशाल काय धावा आहेत. 71 धावांचं लक्ष्य पार करताना नाकी 9 आलेत. कारण अजूनही 59 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. त्यामुळे भरपूर लांबचा प्रवास सध्या तरी करायचा आहे. हवेत बॉल आहे. पॉइंटमध्ये फिल्डर कोणतीही चूक नाही आणि इथून आणखीन एक धक्का बसलाय. स्टार ओव्हे टीमचा फलंदाज अर्थातच तौसिफ पटेल back to the dugout end. नाम पटेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर थोडासा दबावामध्ये स्टार ओव्हे संघ आपल्याला पाहायला मिळतो. कारण संघाला आता कळून चुकलंय की या सामन्यापासून आपण हळूहळू दूर चाललोय. परंतु एखादा फलंदाज येऊन या संपूर्ण मॅचचं रूप पालटेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण कालची रात्र आपण पाहिली अ गटातील सामने अ गटातील संघ या मैदानावरती खेळत होते आणि एक एक खेळाडू अशा पद्धतीने खेळत होता ज्यामध्ये हर्षल परी 11 मुरबी संघ आणि त्याचबरोबर चरण 11 धारावे संघ या स्पर्धेच्या अंतिम 12मध्ये जाऊन पोहोचलेत. इथे पहा पुन्हा एकदा वेगवान बॉल अतिशय जबरदस्त पद्धतीने बॅटच्या समोरून बॉलला मात्र कट केला. विकेट किपर बॉलवरती अगदी नजरा रोखून आहेत. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं PTC लाईव्हच्या माध्यमातून. आणखीन एक बॉल चॉप करायचा होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न. बॉलर घनश्याम त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग अटॅक. पॉपिंग क्रीजमध्ये बॉल थेट डिलिव्हर केला. त्यामुळे बॅट्समनला चान्सच मिळाला नाही हा बॉल खेळण्यासाठी. आणखीन एक डॉट बॉलची भर पडतीये. पहा गोलंदाजीमध्ये तुम्ही जेवढं व्हेरिएशन दाखवाल ना तेवढ्या तुमच्या गोलंदाजीची किंमत तुमच्या गोलंदाजीचा मी तर म्हणून जो दबदबा आहे ना
तो मात्र समोरील संघाला नक्कीच जाणवतो आणि आता देखील घनश्याम तेच करतोय. प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं जाते. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ आणि त्याच्या विरोधामध्ये स्टार ओवे असा हा सामना सध्या सुरू आहे. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. हाफ ट्रॅकर होता, समोर खेळायचा होता, फिल्डर जवळ बॉल पडलाय तोपर्यंत मात्र फुटबॉल सुरू झालाय मैदानावरती. एक रन रोखू शकत नाही. सिंगलने ओव्हरची इथं मात्र समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहा 3 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये स्टार ओव्हर टीमने धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 13. इफ नेसेसरी वॉटर पाहिजे असेल पाणी तर आपण मैदानामध्ये पाठवू, अन्यथा सामना सुरू करा विनंती आहे ती म्हणजे वहाल टीमला. चला वहाल टीम गॅदर होऊ नका, आपण सामना सुरू करा आपण प्लीज. बॉलिंग ट्रॅकवरती सुजल आपल्याला पाहायला मिळणार आहे वहाल टीमकडून. लेट स्टार्ट. पहिला बॉल सुजलच्या ओव्हरमधील. समोर बॅटर तयार आहे नाम पटेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळायचा प्रयत्न, बॉलची छेडछाड काढण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाही, डॉट. पंचांनी ते मात्र मागणी केली की आपण चेक करावं वाईट आहे की नाही. कॉल कोणाचा आहे? अंपायरचा कॉल, त्यामुळे अंपायर कधीही घेऊ शकतात. आमचे मुख्य पंच सुनील पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे पंच प्रमुख. फेअर डिलिव्हरी आहे. येस, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करणं मात्र निश्चितपणे भारी पडतं, परंतु स्वतः पंचांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, ते देखील खुश असतील सुनील पाटील सर. यावेळेस पहा समोर खेळला स्ट्रेट हिट. बॉल चाललाय साईड स्क्रीनच्या अगदी समोर. फिल्डरच्या हातामध्ये सिंगल, 1 धाव. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते ती 14 for 3. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. सुनील पाटील बाल बसावलेत. अगदी पायाच्या जवळून बॉल निघून गेला, अन्यथा आज पाय चोळत बसावे लागले असते रात्रभर. मगाशी अनिल टेंबे यांना बॉल लागला, एक रिव्हर्स खेळायचा होता. पहा कधी कधी उत्साहाच्या भरामध्ये बॅट्समन अशा पद्धतीचे प्रयत्न करतात, कारण त्यांना माहीत आहे सामन्यापासून आपण भरपूर दूर आहोत. त्यामुळे जर उलट सुलट फटके खेळून जरी बॅटमधून धावा आल्या तरी देखील चर्चेत राहण्यासारखा विषय. बनी तो बनी ने तो अब्दुल गनी. फुलटॉस बॉल होता परंतु मागे चाललाय. फिल्डरला अडवायला चान्स मिळाला नाही. लॉंग स्टॉपला रन मिळतील 4. लेग बाईचा इशारा, हा चौकार आहे. डोंगराच्या आड लय भारी सजलाय रे. हे गाणं आज संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या पसंतीस पडलेलं गाणं आहे. श्री मलंगड. इथे मात्र पाहू शकता बॉल हवेमध्ये, फिल्डर आला बॉल खाली परंतु कॅच करू शकला नाही. आणखीन एका डॉट सिंगलची भर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 बॉलमध्ये आता 51 पाहिजे. सामना भरपूर दूर गेला. सामन्याची मला वाटते कदाचित औपचारिकता आता पूर्ण करतायत स्टार ओवे संघाचे खेळाडू.
परंतु उचलून खेळलेला बॉल बाउंड्री लाईनवरती लॉंग ऑफकडे एक चांगला उत्तम झेल आणि फलंदाज होतो इथे बाद. क्रमांक 4 स्टार ओव्हेट टीम समराबाद. बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवा. सध्या दिवस रात्र जी मेहनत करतात आमचे महागुरु, त्यामुळे या सगळ्या आवाजांचा वापर आम्हाला नाईलाजास्तव करावा लागतोय. कारण एखादी मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धांमधून निघालेले हे डायलॉग आणि त्याचबरोबर आमचे DJ सँडीचे ऑपरेटर रोशन आणि त्यांचा सहकारी सूरज, हे 2 DJ ऑपरेटर असे आहेत ना की आपापल्या पेनड्राईव्हमध्ये महागुरूंचे विविध प्रकारचे डायलॉग्स रेकॉर्ड करून ठेवतात. त्यामुळे जिथे महागुरू पोचू शकत नाही तिथे DJ ऑपरेटर त्यांना पोचवतात. नाही निश्चित सर, त्याबद्दल सँडी DJ आवाजचे वलवली आमच्या सँडी असतील, सूरज असतील, सूरज चौधरी आणि रोशन कडू यांचा खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 51 पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे रन आउटची आणखीन एक विकेट मिळाली. तू चल मैं आया, बॅट्समन आउट. कॅप्टन कृपया व्यासपीठावरती येऊन बसा आपण प्लीज, कारण आपला टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. महागुरू सर रोहिंजन टीमचे कॅप्टन आणि या 2 संघांमधून विजेत्या संघाचा कॅप्टन. आपला सामना लगेच खेळायचा आहे. इथे देखील पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवलं, पूर्णपणे बीट करून चालला मागे बॉल. थोडंसं दबावामध्ये, थोडं नाही मी तर म्हणेन जास्त दबावामध्ये आहे स्टार ओवे हा संघ. निराश, हतबल, हताश आणि सध्या तरी पर्याय त्यांच्या डोळ्यासमोर दिसत नाहीये. करावं तर करावं काय, मरता क्या नाही करता. आणखीन एक विकेट गळायला लागली आहे. स्टारवे टीमचे फलंदाज आज मात्र थोडेसे निष्प्रभ ठरले त्या मॅचमध्ये. पहा बॉल कशा पद्धतीने फिरवला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडीशी उसळी देत लेग ब्रेक केला जातोय आणि विकेट मात्र मिळवली गेली आहे. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर जात असताना ओवे टीम. इथे पहा मागे चालला बॉल, आणखीन एकदा लॉंग स्टॉपमध्ये पंचांकडे दाद मागितली. वाईडची पंचांनी उचलून धरली. 5 वाईड रन्स ॲडेड इन द टोटल मूव्स टू 25 फॉर 6. मागच्याही ओव्हरमध्ये हेच घडलं होतं. इथे देखील तेच घडताना आपल्याला पाहायला मिळते. पहा आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. शेवटचा एक अंतिम आणि आता मात्र या सामन्याचा शेवट करणारा बॉल आपल्या समोरील 2 शेवटचे जागा बनवायची होती. पुन्हा बॉल मागे चाललाय. थर्डमॅनला फिल्डर आहे. एका बॉलमध्ये अजूनही धावा करायच्या आहेत. 46 शेवटचा बॉल, लास्ट, जस्ट ओनली लास्ट बॉल रिमेन फ्रॉम द मॅच. रोहिंजन टीम दादा कॅप्टन या स्टेजवरती, कारण किती ओव्हर असतील, काय आणखीन या मॅचमध्ये असेल हे देखील तुम्हाला आमचे महागुरू समजावतील. क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का इथे मात्र बसला स्टार ओवे टीमला. अभिनंदन टीम. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ, आपण पुढील फेरीत प्रवेश करत आहात आणि खेळणार आहात तो अरुण क्रिकेट संघ रोहिंजन यांच्यासोबत दुसरी फेरी. थँक्स अर्षद मडवी
आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये स्कायरा 11 न्यू यॉर्क स्टार वाली क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं अभिनंदन. स्टार ओबे क्रिकेट संघ सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतलं. तुमचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने मात्र खऱ्या अर्थाने 4 मध्ये 24 धावांची बहारदार खेळी खेळली आणि 2 ओव्हर हाताळत असताना 3 विकेट्स मिळवल्या, तो खेळाडू मिस्टर घनश्याम पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. घनश्याम पाटील तर या सामन्याचा सामनावीर ज्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला, घनश्याम पाटील संघनायक आहेत. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाल हसमुख चेहऱ्याचा क्रिकेटर घनश्याम या. आता घनश्याम यावा पण सामनावीर किताबाने आपला गौरव केला जाईल आणि लगेचच नाणेफेक संपन्न होईल. अरुण 11 क्रिकेट संघ रोंजन विपक्ष स्कायरा न्यू यंगस्टार वाल या संघनायक या घनश्याम. आणि घनश्यामसाठी ते 2000 रुपयाचा कॅश प्राईज झालेला आहे. 1000 रुपये रोशन शेठ पाटील सागर पावशे. बघा एकंदरीत 2000 रुपयाचा कॅश प्राईज घनश्यामसाठी. आणि चेतनदादा पाटील